नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वी व 10वी मराठी प्रथम भाषा म्हणजेच कुमार भारती या विषयाचा कृतीपत्रिका आराखडा पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण विषय प्रस्तावना, मूल्यमापन योजना, कृतीपत्रिका आराखडा आणि घटक निहाय गुणविभागणी या प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपणास विनंती, आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. मराठी विषयाचा प्रत्यक्षात लेखी पेपर हा 80 गुणांचा असेल आणि शालेय स्तरावरून 20 गुण हे अंतर्गत गुण म्हणून बोर्डाला पाठवले जातील. असा हा एकूण विषय 100 गुणांचा होणार आहे. 20 गुण हे अंतर्गत गुण म्हणून शाळेकडनं कसे पाठवले जातात ते आपण बघतोय. 20 गुणांमध्ये 10 मार्कांची तोंडी परीक्षा असेल आणि 10 मार्कांचे स्वाध्याय असतील. तोंडी परीक्षेमध्ये श्रवण कौशल्यासाठी 5 गुण आणि भाषण कौशल्यासाठी 5 गुण असतील आणि स्वाध्यायामध्ये स्वाध्याय 1 आणि 2 प्रत्येकी 5-5 गुणांचे असतील आणि असे एकूण अंतर्गत गुण होतील 20 मार्कांचे. बोर्ड परीक्षा प्रत्यक्षात 80 मार्कांची आणि 20 गुण हे अंतर्गत गुण आणि एकूण आपल्या गुणपत्रिकेवर म्हणजे रिझल्ट शीटवर हा विषय 100 गुणांचा असेल. कृतीपत्रिकेमध्ये असणारे जे प्रश्न आहे त्यांची घटक निहाय गुणविभागणी इथे आपण बघतोय. एकूण 5 घटक दिलेले असतील. विभाग 1 गद्य विभाग 18 गुणांसाठी असेल. विभाग 2 पद्य विभाग 16 गुणांचा असेल. विभाग 3 स्थूल वाचन 6 गुणांसाठी असेल. विभाग 3-4 भाषा अभ्यास 16 गुणांसाठी असेल आणि विभाग 5 उपयोजित लेखन 24 गुणांसाठी असेल आणि असा हा एकूण लेखी पेपर 80 गुणांचा असणार आहे. आता आपण प्रत्यक्षात कृतीपत्रिका आराखडा बघूया. विषय मराठी, वेळ 3 तास, गुण 80. विभाग 1 गद्य विभाग 18 गुण, ज्यामध्ये 7-7 मार्काचे प्रत्येकी 2 पठित उतारे असतील आणि 1 अपठित उतारा दिलेला असेल. बघूया आपण. प्रश्न 1 अ पठित उतारा म्हणजे पाठ्यपुस्तकातीलच एक सीन पॅसेज म्हणजे पठित उतारा असेल, ज्याची शब्दमर्यादा 130 ते 150 असेल 7 गुणांसाठी. त्यावर 3 कृती असतील. पहिली कृती आकलन कृती 2 गुण, जसे की संकल्पना चित्र पूर्ण करा, ओघ तक्ता पूर्ण करा किंवा दिलेला तक्ता पूर्ण करा अशा स्वरूपाचे प्रश्न त्या उतार्यावर आधारित असतील 2 गुणांसाठी. त्याचप्रमाणे दुसरी सुद्धा आकलन कृती 2 गुणांसाठी आणि तिसरी कृती ही स्वमतावर आधारित असणार आहे, ज्यासाठी 3 गुण आहेत. प्रश्न 1 मधील आ तिथे पठित उतारा तोही पाठ्यपुस्तकातील आणि 130 ते 150 शब्द मर्यादा 7 गुण. पहिली आकलन कृती 2 गुण, दुसरी सुद्धा आकलन कृती 2 गुण आणि तिसरी कृती स्वमतावर आधारित 3 गुणांसाठी. गद्य विभागातील तिसरा ई उतारा असेल तो अपठित उतारा असेल, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा दिलेला असेल, ज्याची शब्द मर्यादा 80 ते 100 शब्द अशी असणार आहे 4 गुणांसाठी. तिथे पहिली कृती आकलनावर आधारित असेल 2 गुण आणि दुसरी कृती देखील आकलनावर आधारित असेल 2 गुण. विभाग 2 पद्य विभाग 16 गुण. इथे प्रश्न दुसरा सुरू होतो. त्यामध्ये अ पठित पद्य पाठ्यपुस्तकातील ज्या 7 कविता आहेत त्यापैकी कोणतीही एक कविता इथे दिलेली असेल, जी 8 गुणांसाठी असेल, ज्यावर 4 कृती आहेत. एक आकलन कृती 2 गुण, दुसरी आकलन कृती 2 गुण, तिसरी कृती असेल कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण आणि कवितेतील 2 ओळींचं काव्य सौंदर्य स्पष्ट करा 2 गुणांसाठी. हा आकडा आहे. कवितेवरील आधारित कृती 4 गुण. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे देणे व त्यावर आधारित कृती विचारल्या जातील. म्हणजेच अ विभागात जी कविता विचारलेली 8 गुणांसाठी ती कविता सोडून उरलेल्या ज्या कविता आहेत त्यातील 2 कवितांची फक्त नावे द्यायचे आणि त्यावर आधारित कृती सोडवायला सांगायचे. काही प्रश्न त्यावर विचारायचे. हे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील ते आपण इथे बघूया. प्रस्तुत कवितेची कवी किंवा कवयित्रींची नावे लिहा 1 गुण. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा 1 गुण. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण. कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुणांसाठी. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा
2 गुण आणि प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे न आवडण्याचे कारण लिहा 2 गुणांसाठी. तर इथे यातील कोणत्याही 4 गुणांच्या कृती विचारायच्या आहे. समजा की पहिल्या 2 कृती विचारल्या, कवयित्रीचे नाव किंवा कवितेच्या विषयी 1-1 गुण. तर खाली फक्त 1 कृती विचारता येतील किंवा खालील कोणत्याही 2-2 मार्कांच्या 2 कृती इथे 4 गुणांसाठी विचारल्या जातील. त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. प्रश्न 2 मधील खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करणे. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेत असतील, ज्याचा आपण आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या आधारे रसग्रहण करायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाठ्यपुस्तकात एकूण 7 कविता आहे. त्यामध्ये अ प्रश्नासाठी पहिली 1 कविता गेली, आ प्रश्नासाठी 2 कविता जातात आणि उरलेली जी कविता आहेत त्यापैकी एका कवितेवर रसग्रहणासाठी 2 किंवा 4 ओळी दिलेल्या असतील. इथे पद्य विभाग पूर्ण. विभाग 3 स्थूलवाचन 6 गुण. प्रश्न 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. प्रत्येकी 3-3 गुणांच्या 3 कृती स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित दिलेल्या असतील आणि त्यापैकी आपल्याला 2 सोडवणं अपेक्षित आहे. म्हणजे 6 गुण, याचा अर्थ प्रत्येक कृतीसाठी प्रत्येकी 3-3 गुण असणार आहे. विभाग 4 भाषा अभ्यास 16 गुण. यावर चौथा प्रश्न असेल अ व्याकरण घटकावर आधारित कृती 8 गुण. त्यात पहिला आकडा आहे समास. समासामध्ये कोणते समास विचारले जातील, जसं की द्विगु समास, कर्मधारय, द्वंद्व, द्वंद्व समासाचे उपप्रकार वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व 2 गुणांसाठी. 2 शब्दसिद्धी, की ज्यात प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द असतील. 3 वाक्प्रचार, इथे 4 वाक्प्रचार दिलेले असतील. त्यापैकी कोणतेही 2 वाक्प्रचार आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे 4 गुणांसाठी. इथे एक लक्षात ठेवायचंय की प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ लिहिणे यासाठी 1 गुण आणि त्याचा वाक्यात उपयोग केल्यास 1 गुण अशी गुणविभागणी असणार आहे. प्रश्न 4 मधील आ ज्यावर भाषिक घटकावर आधारित कृती असेल 4 गुणांसाठी. त्यामध्ये शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील ते आपण इथे बघूया. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द लिहा, एक वचन, अनेक वचन, वचन बदला, वचन ओळखा, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा, अशा स्वरूपाचे प्रश्न असतील. परंतु आपण हे सर्वच न विचारता 4 घटकावर आधारित 1-1 गुणांच्या 1 कृती विचारायची, म्हणजे कोणत्याही 4 कृती इथे फक्त 4 गुणांसाठी विचारणं अपेक्षित आहे. दुसरा आकडा लेखन नियमानुसार लेखन करणे 2 गुणांसाठी. यामध्ये अचूक शब्द ओळखा. इथे 6 उपप्रश्न दिलेले असतील, ज्यामध्ये प्रत्येकी 4-4 शब्द असतील आणि त्यातील कोणता 4 पैकी एकच शब्द लेखन नियमानुसार बरोबर असेल तो आपण वेगळा काढून लिहायचा आहे. आणि असे फक्त 4 शब्द जे अचूक आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. त्यासाठी 2 गुण आहेत. याला ऑर म्हणजे किंवा आहे. लेखन नियमानुसार वाक्यातील चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. म्हणजे इथे 4 वाक्य दिलेली असतील. प्रत्येक वाक्यात 2 शब्द हे चुकीचे असतील आणि त्यातील ते चुकीचे शब्द आपल्याला वेगळे काढून लिहायचे. पण 4 वाक्यांपैकी 2 वाक्यातले शब्द आपण ओळखले चुकीचे तरी चालणार आहेत. प्रश्न 4 मध्ये आ भाषिक घटकावर आधारितच कृती आपण बघतोय, ज्यामध्ये तिसरा आकडा आहे विरामचिन्हे. विरामचिन्हावर आधारित 1 मार्कांचा प्रश्न असेल. त्यात काय काय विचारलं जाईल. योग्य विरामचिन्हे वापरा, विरामचिन्हे ओळखा, चुकीचे विरामचिन्हे बदला. यापैकी 1 गुणांसाठी कोणती 1 कृती विचारली जाणार आहे. चौथा आकडा पारिभाषिक शब्द. पाठ्यपुस्तकावर आधारित 1 मार्कांचे पारिभाषिक शब्द लिहायचे. 2 पारिभाषिक शब्द इथे दिलेले असतील. दोन्ही सोडवणं अपेक्षित आहे आणि प्रत्येकी अर्धा गुण इथे असणार आहे. विभाग 5 उपयोजित लेखन 24 गुण. प्रश्न 5वा त्यातील अ खालील कृती सोडवा 6 गुणांसाठी आहे. इथे पत्रलेखन विचारलं जाणार आहे. पत्रलेखनामध्ये एकतर औपचारिक पत्र असेल किंवा अनौपचारिक पत्र असेल. दोन्हीपैकी 1 पत्र लिहायचे. औपचारिक पत्रामध्ये मागणी किंवा विनंती पत्र असू शकते आणि अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्र असू शकते. दोघांपैकी एकच पत्र लिहायचे.
हे पत्रलेखनासाठी ऑर आहे म्हणजे किंवा आहे. जर आपण पत्रलेखन केलं नाही तर सारांश लेखन करायचंय. विभाग 1 गद्य ई म्हणजे प्रश्न 1 मधील ई मधील जो अपठित उतारा आहे अनसीन पॅसेज तो वाचायचा आहे आणि त्याचा 1/3 एवढा सारांश विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेमध्ये आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. तर त्यासाठी सुद्धा 6 गुण असतील. प्रश्न 5व्या मधील आ खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुण म्हणजे प्रत्येक कृती ही 5 गुणांसाठी असेल आणि शब्द मर्यादा ही 60 ते 90 शब्द आहे. त्यात जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन अशा स्वरूपाचे प्रश्न असतील. त्यापैकी कोणतेही 2 कृती आपल्याला सोडवायचे आहे. प्रश्न 5 मधील ई खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. 8 गुण म्हणजे निबंध लेखनावर आधारित हा थोडक्यात प्रश्न आहे की ज्याची शब्द मर्यादा 100 ते 120 शब्द आहे. यात प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध लेखन असणार आहे. 3 पैकी कोणती एक कृती 8 मार्कांसाठी सोडवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे कृतीपत्रिकेचा आराखडा संपला. अपेक्षा करतो की तुम्हाला तो समजलेलाच असेल. पुन्हा एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.